मी बाबांचा सेवक आशिष नागपुरे. मला आता 10 दिवसाआधी एक अनुभव माहिती पडला. तो अनुभव होता 1971चा लगभग, म्हणजे बाबाच्या हयातीतला. आणि मला असं वाटलं की हे तुम्हाला सांगितलं पाहिजे, बिकॉज काही सेवकांना असं वाटते बाबांनी फक्त भगवंताची प्राप्ती केली आणि आपण मार्गात आलो, पण बाबा कोण होते, काय होते, मला वाटते पुष्कळ कमी सेवकांना माहिती असतं. तर आज असं अंगात असतं. बघा, अनुभव असा आहे, आंबोरा बाबांनी दौरा काढला, बाबाचा अनुभव, बाबांनी दौरा काढला आंबोराचा. आणि गरीबदासजी जे होते भजन म्हणणारे, ते सगळे ओळखतात. त्यांना म्हटलं की गरीबदासजी, आपण हे काढलाय, दौरा आहे तिथे, आंबोऱ्याला जायचं आहे, भजन मंडळी तयार ठेवा. त्यावेळेस भजन मंडळीमध्ये तबला मास्टर कोणाला म्हणते माहिती आहे? राऊत गुरुजी. तर गरीबदासजी राऊत गुरुजी म्हणते की आपल्याला आंबोऱ्याला जायचं आहे, तर पार्टी पण जायचं आहे. तर राऊत गुरुजी म्हणते की रोजी लागेल. तर ते म्हणते की ठीक आहे, मी इकडून तिकडून काहीतरी करेन, तुला रोजी नाही, तुमच्याकडून नाही पाहिजे, ज्यांनी दौरा ठेवला त्यांच्याकडनं पाहिजे. दौरा ठेवणारे कोण? बाबा. त्यावेळेस बाबा नव्हते, म्हणजे तिथे हे जेव्हा होत होतं त्या बाबा नव्हते. आता ते वेळ आली आणि हे लोक निघाले बसनी. हे लोक तिथे पोहोचले. आता नदीच्या या काठातून त्या काठी, म्हणजे त्या साईडला जायचं होतं जिथे हा कार्यक्रम होता. तर हे निघाले. समोर त्या आंबोऱ्याची जी नदी आहे तिथे एक डोह आहे. त्या डोहामध्ये, त्या डोहाच्या दिशेने यांची जात जात, म्हणजे ते नावेत बसले होते. 2 नाव होते. इकडे काही सेवक बाबा समोरच्या नावेत होते. जशी ते डोह जवळ येत होतं, नाव खाली जात होती. एकदम सगळे सेवक चुकूक करायला लागले, हे काय सुरू आहे. बाबाच्या लक्षात गेलं. बाबा म्हणे हे काय सुरू आहे, शांत राहा. आणि नाव जो चालू त्याला म्हणते की चलो आगे चलो. ती नाव वरती आली, सरकन बिलकुल तर क्रॉस केलं. त्याच्या मागे दुसरी नाव होती, ती क्रॉस केली. हा पहिला अनुभव बाबा असताना. अदरवाईज काय झालं असतं, ती नाव तिथेच डुबली, तिथे डुबत होती. पण जेव्हा लक्षात गेलं तेव्हा ती वरती आली आणि पुढे गेली. पुढं मग या स्पॉटवर जे कार्यक्रम होता, म्हणजे जो होणार होता, त्या स्पॉटवर हे लोक पोहोचले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. सगळीकडे पेंडॉल होते, सगळ्या पेंडॉलमध्ये लाईट्स होती, सगळं काही होतं. पण जिथे हा कार्यक्रम होणार होता तिथे अंधार. मग आता हे लोक ते काय म्हणतात त्याला, गॅस करते, काय होतं, गॅस बत्ती. यांनी नागपुरातून इकडे येताना 3च नेलोगे वाटते. पेटवून राहिले, पेटत नाहीये. बाकी सगळीकडे उजीड, यांच्या पेंडॉलमध्ये अंधार. पेटून राहिलं नाही. मग काय करायचं? मग जे दुसरीकडे जे उजेड होतं, जिथे महाशिवरात्री कार्यक्रम होतं, त्यांच्या पेंडलमध्ये यांनी गॅस बत्ती आणली. जशा पेंडलमध्ये आणली, इथे हेही बंद. आता हे काय झालं? तिथे बाबा होते. बाबा आले निराकारात. बाबा काय म्हणते माहिती आहे? भगवान को रोजी मंगूंगे. बाबा ज्यावेळेस त्यांनी म्हटलं की रोजी पाहिजे, तेव्हा बाबा तिथे नव्हते. पण त्या पेंडॉलमध्ये अंधार होता, सगळीकडून गॅस बत्ती आणून राहिले, पेटत नाही आहे. असं काय झालं? शेवटी बाबा निराकार आहे. बाबा म्हणते भगवान को रोजी मंगूंगे, अब करो भजन और फिर लो रोजी. जेव्हा अंधार आहे तर भजन होणार नाही, तबला वाजणार नाही, रोजी भेटणार नाही. जेव्हा यांना यांची चूक लक्षात आली, सगळ्यांनी भगवंताला, बाबांना माफी मागितली. आणि जी पेटत नव्हती माफी मागितल्यानंतर तीच पेटायला लागली. म्हणण्याचे उद्देश हे की बाबा हे समोरचे जाणत होते, तुमच्या घरी काय आहे न येताही माहीत पडत होतं. पण आता एवढं सत्यानाश सुरू आहे की त्यांना असं वाटते की बाबा नाही, आम्ही आपल्या मनाची करू. अति गुरागले. पण ते बाबा सगळं ओळखतात आणि तो कार्य होऊच देत नाही. हा अनुभव असं वाटला की सांगावं की बाबाच्या वेळेचं हयातीतलं होतं आणि कसं घडलं. सगळे इन्सिडेंट्स होता आणि बाबा तिथे नव्हते. पण का बरं नव्हतं, तेव्हा बाबा निराकार झाला आणि ह्या गोष्टी माहीत पडल्या, तेव्हा माफी मागितली. हा अनुभव होता. नमस्कार.